ओम नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला 11व्या स्कंदातील अध्याय प्रथम अध्यायामध्ये आपण यदुवंशाला ऋषींचा शाप पाहणार आहोत. श्री सुकाचार्य म्हणतात, भगवान श्रीकृष्णांनी बलराम व इतर यादवांना आपल्याबरोबर घेऊन दैत्यांचा संहार केला. तसाच कौरव पांडवांमध्ये सुद्धा लवकरच एकमेकांचे प्राण घेणारा असा कलह उत्पन्न करून पृथ्वीवरील भार उतरविला. कौरवांनी कपटाने दूध खेळून निरनिराळ्या प्रकारे अपमान करून तसेच द्रौपदीचे केस ओढणे इत्यादी अत्याचार करून पांडवांना अतिशय क्रोध उत्पन्न केला आणि त्यांनाच निमित्त करून भगवंतांनी दोन्ही बाजूने एकत्र आलेल्या राजांना मारून पृथ्वीचा भार हलका केला. आपल्या बाहुबळावर सुरक्षित असलेल्या यदुवंशीयांकडून राजे आणि त्यांच्या सेनेचा नाश करून पृथ्वीवरील भार नष्ट केल्यानंतर कोणत्याही प्रमाणांनी न कळणाऱ्या श्रीकृष्णांनी विचार केला की एका परीने पृथ्वीवरील भार नाहीसा झाला तरी जोवर अजिंक्य यादवकुळ जिवंत आहे तोवर तो पूर्णपणे नाहीसा झाला नाही असेच मला वाटते. हा यदुवंश माझ्या आश्रयामुळे आणि विशाल वैभवामुळे उन्मत्त झाला आहे. याचा दुसरा कोणाकडूनही कोणत्याही प्रकारे पराजय होणे शक्य नाही. म्हणून बांबूंच्या बेटांमध्ये ते एकमेकावर घासल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या अग्निप्रमाणे या यदुवंशांमध्ये सुद्धा परस्पर कलह उत्पन्न करून त्यांचा नाश करावा. त्यानंतर माझे येथील काम संपेल आणि मी आपल्या परमधामाकडे जाईल. राजन, सर्व शक्तिमान आणि सत्य संकल्प भगवंतांनी आपल्या मनात असा निश्चय करून ब्राह्मणांच्या शापाचे निमित्त करून आपल्याच वंशाचा संहार केला. त्रैलोक्याला सौंदर्य प्रदान करणाऱ्या आपल्या सौंदर्य संपन्न श्री विग्रहाने त्यांनी सगळ्यांच्या नजरा आपल्याकडेच आकर्षित करून घेतल्या होत्या. त्यांनी आपल्या दिव्य वाणीने तिचे स्मरण करणाऱ्यांचे चित्त आपल्याकडे खेचून घेतले होते आणि त्यांच्या चरणकमलांनी ती पाहणाऱ्यांच्या सर्व क्रिया थांबल्या होत्या. अशा रीतीने सहजपणे त्यांनी आपल्या उत्तम कीर्तीचा विस्तार पृथ्वीवर केला. येथील लोक कवींनी वर्णन केलेल्या माझ्या कीर्तीचे गायन श्रवण आणि स्मरण करूनच या अज्ञानरूप अंधकारातून सुलभ रीतीने बाहेर येतील. याप्रमाणे योजना करून श्रीकृष्णांनी आपल्या धामाकडे प्रयाण केले. परीक्षिताने विचारले, भगवान यदुवंशी तर ब्राह्मण भक्त होते, उदार होते, तसेच वृद्धांची नेहमी सेवा करणारे होते. शिवाय त्यांचे चित्त भगवान श्रीकृष्णांच्या ठायी जडलेले होते. असे असता ब्राह्मणांनी त्यांना शाप का दिला? हे विप्रवर, त्या शापाचे कारण काय होते? तसेच त्याचे स्वरूप काय होते? सर्व एकजूट असलेल्या त्यांच्यात फूट कशी पडली? हे सर्व आपण मला सांगावे. श्रीसुक म्हणाले, ज्यामध्ये सर्व सुंदर पदार्थांचा समावेश होतो असे शरीर धारण करून श्रीकृष्णाने पृथ्वीवर कल्याणकारी कर्मे केली. ते उदार कीर्ती पूर्ण काम प्रभू द्वारकाधामात रममाण होऊन राहिले. आता त्यांनी आपल्या कुळाचा नाश करण्याचे ठरविले, कारण पृथ्वीवरील भार उतरविण्याचे एकटेच कार्य आता शिल्लक राहिले होते. श्रीकृष्णांनी अशी परममंगलमय आणि पुण्यमय कर्मे केली की ज्यांचे गायन करणाऱ्या लोकांचे कलियुगामुळे होणारे सर्व दोष नष्ट व्हावेत. आता वसुदेवांच्या घरी काळ रूपाने निवास करणाऱ्या त्यांनी पाठविल्यावरून विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामनदेव, अत्री, वशिष्ठ, नारद इत्यादी ऋषी पिंडारक क्षेत्री गेले. एके दिवशी यदुवंशातील काही उद्धट कुमार खेळत खेळत त्यांच्याजवळ गेले. त्यांनी खोटीच नम्रता धारण करून त्यांच्या चरणी प्रणाम करून विचारले. जांबवती नंदन सांबाला स्त्रीचा वेश देऊन तिला त्यांच्याकडे नेऊन त्यांनी विचारले, ब्राह्मणांनो, ही डोळ्यात काजळ घातलेली सुंदर स्त्री गर्भवती आहे. ती आपणास एक गोष्ट विचारू इच्छिते, परंतु ते स्वतः विचारण्यास लाजत आहे. आपले ज्ञान बाधित आहे. पुत्र व्हावा अशी हिची इच्छा आहे आणि आता हिच्या प्रसूतीचे वेळ जवळ आली आहे. तर हिला काय होईल हे आपण सांगावे. परीक्षिता, त्या कुमारांनी जेव्हा त्यांची अशी चेष्टा केली तेव्हा रागावून ते म्हणाले, मूर्खांनो, याला तुमच्या कुळाचा नाश करणारे मुसळ होईल. मुनींचे हे म्हणणे ऐकल्यानंतर ते कुमार अतिशय भ्याले. त्यांनी ताबडतोब सांबाच्या पोटावरील कपडे काढून पाहिले तर खरोखर तेथे त्यांना एक लोखंडी मुसळ दिसले. ते म्हणू लागले, आम्ही अभागी हे काय करून बसलो? आता लोक आम्हाला काय म्हणतील? अशा प्रकारे व्याकुळ होऊन ते मुसळ घेऊन आपल्या घरी गेले. यावेळी त्यांचे चेहरे फिके पडले होते. ते यादवांच्या सभेत गेले आणि ते मुसळ तेथे ठेवून राजा उग्रसेनांना त्यांनी सगळी घटना सांगितली. राजन जेव्हा द्वारकेतील
लोकांनी ब्राह्मणांच्या शापाचे वृत्त ऐकले आणि आपल्या डोळ्यांनी ते मुसळ पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित व भयभीत झाले, कारण ब्राह्मणांचा शाप कधी व्यर्थ जात नाही हे त्यांना माहीत होते. यदुराज उग्रसेनांनी त्या मुसळाचा भुगा केला आणि तो व लोखंडाचा राहिलेला तुकडा समुद्रात फेकून देविला. तो लोखंडाचा तुकडा एका मासळीने गिळला आणि तो चुराड लाटांबरोबर वाहत वाहत समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आला. थोड्याच दिवसात तो लवाळ्याच्या रूपाने उगवला. मासे पकडणाऱ्या कोळ्यांनी समुद्रात इतर माशाबरोबर या माशालाही पकडले. त्याच्या पोटात जो लोखंडाचा तुकडा होता तो जरा नावाच्या व्याधाने आपल्या बाणाच्या टोकाशी जोडला. भगवंतांना सर्व काही माहीत होते. हा शाप ते उलटवू शकत नव्हते, परंतु असे करणे त्यांना योग्य वाटले नाही. काल रूपधारी प्रभूंनी ब्राह्मणांच्या शापाला संमतीच दिली. अध्याय 1 समाप्त.